कोणताही सण जवळ आला की घराला एक वेगळंच घर पण येतं, नाही का? पण तो आनंद पूर्ण करण्यासाठी घराची नीटनेटकी स्वच्छता असणं पण तेवढंच महत्वाचं आहे. आणि हो, सणासुदीला नाही तर इतर वेळी पण तुम्ही घर छान स्वच्छ नीटनेटकं ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणूनच आपण आपल्या घराची 8 किंवा 15 दिवसाला छान अशी डीप क्लिनिंग केलीच पाहिजे. कोणत्याही सणाच्या आधी घर छान स्वच्छ केलं तरच सण असल्यासारखं वाटतं किंवा घराला देखील छान घर पण येतं. तर मग चला, संक्रांत आली आहे, त्याआधी तुम्ही पण माझ्यासोबत तुमचं घर देखील छान असं क्लीन करून घ्या. ते देखील फक्त आणि फक्त 1.5 तासामध्ये. आता 1.5 तासामध्ये पूर्ण घर कसं छान स्वच्छ क्लीन करायचं ते मी तुमच्यासोबत शेअर करतेच. आणि त्याच्यासोबतच छोटं मोठं काय टिप्स आहेत त्या देखील मी तुम्हाला सांगते. चला मग, व्हिडिओला तर झालेली आहे सुरुवात. आणि त्याआधी बघा, आज हे तर राहूनच गेलं. हॅलो, मी जया. स्वागत करते तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये. तर कसे आहात तुम्ही सर्व? अपेक्षा करते की रोजच्या प्रमाणे अगदी तुम्ही पण मस्त आणि मजेत असाल. तर सर्वात पहिलं 2 दिवस आधीच तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोडगोड बोला आणि चला गोडगोडच अशी आपल्या व्हिडिओला देखील सुरुवात करूया. तुम्ही जेव्हा तुमच्या घराची क्लिनिंग करायला सुरुवात करणार ना, अगदी 1-2 मिनिटाचा वेळ तुम्ही स्वतःला द्या आणि 1-2 मिनिटांमध्ये विचार करा की आपली कोणती रूम पटकन 10-15 मिनिटांमध्ये आवरून होईल. तर असा विचार केल्याच्या नंतर त्या रूम पासून सुरुवात करायची, म्हणजे पटपट आपल्या घराची देखील क्लिनिंग होते. तर पहा, या ठिकाणी मी बेडरूम पासून सुरुवात केली होती आवरायला. तर बेडरूम मध्ये जास्त काय पसारा नसतो. जो पसारा असतो ना तो फक्त कपड्यांचाच असतो, कारण कपडेच ढीगभर असतात. आणि पसारा आवरायला पण मी सकाळी सकाळी सुरुवात केली होती, त्यामुळे ब्लँकेट वगैरे सर्व तुम्हाला बेडवर तसंच दिसत असेल. तर बघा, जेवढे जेवढे कपडे धुण्यासाठी होते तेवढे मी सर्व एका बकेटमध्ये जमा करून ठेवले. आणि त्यानंतर बघा, आदल्या दिवशी म्हणजे मी परवा रात्री मुलांचे जेवढे जेवढे खराब कपडे, म्हणजे बघा पॅन्टी वगैरे असतात इलेस्टिक वगैरे लूज झालेले, त्या काय आता त्यांना व्यवस्थित येत नाही. आणि जेवढे जेवढे फाटलेले कपडे होते मुलांचेच तेवढे सर्व मी बास्केट वगैरे त्यांची आवरून घेतली. आणि फाटलेले कपडे सर्व मी साईडलाच ठेवले होते, ते देखील सेपरेट एका पिशवीमध्ये भरून ठेवले. ब्लँकेटच्या व्यवस्थित अशा घड्या करून ठेवल्या. आणि आता लास्ट राहते फक्त आपले बेडशीट जर आपण छान व्यवस्थित टक करून जर ठेवलं ना, तर अगदी तुमचं 5-10 मिनिटांमध्ये बेडरूम आहे ते पूर्ण आवरून जाते. वेदूने आणि वंशने बघा खिडकीमध्ये तेलाची बॉटल वगैरे खेळण्यासाठी घेतली आणि तशीच खिडकीत ठेवली. तर त्याच बॉटल व्यवस्थित जागच्या जागेवर ठेवून दिल्या आणि अगदी 10 मिनिटांमध्ये माझं पूर्ण बेडरूम छान क्लीन आणि ऑर्गनाइज झालं. बेडरूमच्या बाहेर पडलं की लगेचच वॉश बेसिंग आहे. आणि हा कॉर्नर पीस बघा, हा देखील मी मेशोवरनच ऑर्डर केला होता. तर याची लिंक जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतेच. त्याआधी बघा, प्रत्येकाच्या घरामध्ये मोबाईलचा रिकामा बॉक्स असतोच, तर त्याचा तुम्ही अशा पद्धतीने देखील यूज करू शकता. तर या ठिकाणी या कॉर्नर पीसवर मी मोबाईलचा रिकामा बॉक्स ठेवला आणि त्यामध्ये जेवढ्या साबण स्किन साठी लागणाऱ्या आणि कपडे धुण्यासाठी ते सर्व मी यामध्ये ठेवते. आणि त्याचबरोबर बघा, फेस वॉश वगैरे जे आहे स्किनचे जे प्रोडक्ट ते देखील मी त्याच बॉक्समध्ये ठेवते, म्हणजे बेसिंग जवळ ठेवलं ना तर पटकन तिथल्या तिथं घेता येतात. आणि त्या छोट्याशा कॉर्नर पीसवर बघा, एक तो मोबाईलचा रिकामा बॉक्स मध्ये एवढ्या सगळ्या वस्तू बसतात. त्यानंतर एक आर्टिफिशियल प्लांट आणि हँडवॉशची बॉटल, एवढं सर्व मी त्या कॉर्नर पीसवर ठेवत असते. जेव्हा मी बेडरूम आवरायला सुरुवात केली ना, त्याआधीच बेसिंग आणि बाथरूम मध्ये आणि टॉयलेट बाथरूम मध्ये हार्पिक मी टाकून ठेवलं, त्यामुळे 10-15 मिनिटं छान भिजलं. आणि भिजल्याच्या नंतर बघा मस्त असं बेसिंग आपलं चकाचक असं निघालं. तुमच्याही घरामध्ये क्षाराचं पाणी असेल आणि तुमचे नळ बघा माझ्यासारखे जर चकाचक असे जर दिसत नसेल ना, तर त्यासाठी तुम्हाला एक ट्रिक मी दाखवतेच पुढे व्हिडिओमध्ये, म्हणजे तुम्हाला समजेलच की नळ छान चकाचक कसे स्वच्छ करायचे. काय होतं, खूप हार्ड असं क्षाराचं पाणी असतं आणि एकदा का नळावर डाग बसले तर ते काही केल्या निघत नाही आणि तसाच व्हाईट थर हळूहळू करून पूर्ण वाढत जातो आणि तो नंतर काही केल्या निघत नाही. अगदी जास्तीतला जास्तच तुमच्या नळावर जर थर बसलेला असेल, त्यासाठी पण तुम्हाला मी छान या ठिकाणी ट्रिक सांगणार आहे. तुम्हाला जर माझ्यावर विश्वास नसेल तर तुम्ही लगेचच्या लगेच व्हिडिओ ज्या क्षणी बघतात त्या क्षणी ट्राय करून बघा. 1-2 मिनिटांमध्ये तुमचं नळ जो आहे अगदी छान क्लीन होऊन जाईल. आणि आता बघा, नळ तुम्हाला खराब झालेला दिसतच असेल, पूर्ण पाण्याचे जे व्हाईट डाग आहे पूर्ण नळावर आहे.
आता यापेक्षा जास्त नळ जर तुमचा खराब असेल तरी देखील तुम्ही ही ट्रिक यूज करा, अगदी 1-2 मिनिटांमध्ये नळ तुमचा क्लीन होऊन जाईल. आता तुम्ही जे बघणार आहे ना तर ते प्रत्येकाच्या घरामध्ये अवेलेबल आहेच. आता तुम्हाला व्हिडिओमध्ये बघून समजलंच असेल की नेमकं काय आहे ते. तर हा हार्पिक आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये बाथरूम क्लीन करण्यासाठी हार्पिक हे असतंच. तर रेड हार्पिक न घेता आपलं जे निळंवालं हार्पिक आहे ते घ्यायचं. आणि आता बघा अजून तर अर्धच घासून झालं. थोडा का होईना बदल तुम्हाला आधीपेक्षा आणि आत्ताच्या नळामध्ये दिसतच आहे. तर अजून हार्पिक मला पाहिजे होतं तर मी डायरेक्ट नळांवर न टाकता घासणीवरच घेतलं आणि त्याच्यानंतर परत घासायला सुरुवात केली. आणि पहा, माणूस हा अनुभवातूनच शिकत असतो. आता तुम्हाला या ठिकाणी मी मला आलेला अनुभव सांगते. तर या ठिकाणी बघा मी वायरची घासणी घेतली. तर वायरची घासणी न घेता स्पंजवाली घासणी असते बघा, एका साईडला जास्त धार आणि एका साईडला स्पंज असं असतं. तर ती घासणी घ्यायची, तिच्याने खूप छान पटकन रिझल्ट मिळतो. कारण वायरच्या घासण्या प्रॉपर असं पटकन निघत नाही, पण जी स्पंजची घासणी आहे ती ना अगदी 1-2 मिनिटांमध्ये तुमचा नळ क्लीन होऊन जाईल. वायरच्या घासणीला पण छान निघतं, पण 5 मिनिटं लागली. तर 5 मिनिटं न लागतात जर ती घासणी आपल्याकडे असेल तर अगदी 1-2 मिनिटांमध्ये आपले नळ छान निघतात. आणि बघा जशी अगदी दुकानामध्ये नळ मिळतात त्याच पद्धतीने आपले नळ या ठिकाणी क्लीन झालेले आहे. जेव्हाही कधी तुम्हाला बाथरूमची छान डीप क्लिनिंग करायची असेल ना तर त्याआधी नळ एकदा छान स्वच्छ करून घ्या. आणि त्यानंतर बाथरूम मध्ये बघा मी आधीच 15-20 मिनिटं आधी लिक्विड टाकून ठेवलं होतं. आता तुम्ही जे काय लिक्विड बाथरूम घासण्यासाठी यूज करता ते लिक्विड तुम्ही इन्स्टंट न वापरता 10-15 मिनिटं आधी बाथरूम मध्ये टाकून घ्या. 10-15 मिनिटं ते लिक्विड छान बाथरूम मध्ये मुरू द्या आणि त्यानंतर बाथरूम घासायला सुरुवात करा. अगदी 5-10 मिनिटांमध्ये तुमचं बाथरूम छान स्वच्छ होऊन जातं. तर पहा, छान असं माझं बाथरूम अगदी 5-10 मिनिटांमध्ये घासून झालं आणि नळ देखील बघितला तुम्ही, छान नळ देखील क्लीन झाला. तुम्ही ही ट्रिक नक्की यूज करा, तुम्हाला त्याचा नक्की रिझल्ट भेटेल. आता पहा, बेडरूम, 2 बाथरूम आणि 1 सिंक क्लीन करून झाल्याच्या नंतर मी आले होते हॉलमध्ये हॉल आवरण्यासाठी. टीव्ही बेसवर बघा 1-2 दिवसापूर्वीच मी कव्हर टाकला होता आणि मुलाने त्या कव्हरच्या बॉर्डरला हात घालून ते कव्हरची बॉर्डर जी आहे ती फाडून टाकली. आणि म्हणूनच जेव्हा कव्हर फाडला त्याच्यानंतर मी लगेच कव्हर काढून घेतला. आणि सण आहे म्हटल्यावर घरामध्ये जे काय फर्निचर आहे ते आपण इकडं तिकडं सरकून पूर्ण घराची डीप क्लिनिंग ही करतच असतो. त्याआधी बघा टीव्ही बेसवर जेवढा पसारा होता तेवढं सर्व मी उचलून घेतला. आणि पाण्याचं फिल्टर बघा खराब झालं, त्यामुळे पाणी देखील विकत आणावं लागतं. आणि पाणी जेव्हा ते बाहेरून आणल्याच्या नंतर हॉलमध्येच ठेवतात आणि नंतर ते पाणी उचलून मला किचनमध्ये नेऊन ठेवायला लागतं. आता घरामध्ये एकटीनंच सर्व कामं आवरायची म्हटल्यावर फर्निचरची लोटालाटी जी आहे ती देखील आपल्या एकटीलाच करायला लागते. तर फर्निचर जेव्हा टीव्ही बेस मी लोटला त्याच्यानंतर बघा एवढी सर्व धूळ जी पाठीमागं बसली होती. बऱ्याच वेळेला आपल्याला पाठीमागची धूळ दिसून येत नाही आणि जी समोरची क्लिनिंग आहे तीच आपण करत असतो. आता टीव्ही युनिट जे आहे ते दिवाळीनंतर आता मी डीप क्लीन करायला सुरुवात केली. कारण दिवाळीनंतर जे आहे ती बऱ्याच वेळेला मी सोफा तर सरकवला होता, पण टीव्ही युनिट जे आहे खूप जड आहे आणि प्लाऊडचं वगैरे आहे त्यामुळे ते लोटतच नाही एकटीला. तरी देखील मी आज काढलं. आणि त्याच्या पाठीमागं बघा तुम्हाला व्हाईट खडू दिसलाच असेल, तर ते झुरळ, मुंग्या किंवा किडे होऊ नये म्हणून मी खडू अगदी सोफ्याच्या खाली पण खडू मारून ठेवला, जेणेकरून आपल्या घरामध्ये झुरळ देखील होणार नाही. आता टीव्ही युनिट बाजूला घेऊन व्यवस्थित असं छान झटकून वगैरे घेतलं, त्याच्या खाली देखील व्यवस्थित असं झाडून घेतलं. आणि त्यानंतर जे आहे मी सोफा आवरायला सुरुवात केली होती. आता बघा जेव्हा मी हा सोफा ओढल्याच्या नंतर बापरे बघते तर काय एवढा कचरा. आता तुम्ही एवढा कचरा बघून म्हणाल ही कधी सोफा ओढून खाली झाडते की नाही झाडते. आणि हे बघा एवढं सगळं जे आहे मुलांचं कारस्थान एका दिवसामध्ये त्याने सर्व सॉक्स, कारण बघा 2-3 दिवसापासून खूप थंडी वाढली आणि मी सॉक्स पायात घालते तर ते पायातून काढून इकडे सोफ्याच्या पाठीमागे फेकत होते, हे तर मला माहितच नाही. आणि 2 दिवसापूर्वी आता बघा तुम्ही किचनचा डीप क्लिनिंगचा व्हिडिओ बघितलाच असेल. 2च दिवस झाले बघा आणि 2 दिवस जे प्लॅस्टिकचे चमचे वगैरे होते मी त्यांना खेळायला दिले, तर ते देखील बघा सोफ्याचे जे कोपरा आहे कॉर्नरचा तिथं आणून त्यांनी टाकलं. आणि एवढेच सर्व जे बिस्किट सकाळ संध्याकाळ नाश्ता करतात त्याचे सुद्धा जे कागद आहे बिस्किटांची ते देखील त्यांनी ह्याच कोपऱ्याला आणून टाकले.
जेव्हा मी सोफा ओढला ना, मलाच आश्चर्य वाटलं एवढं सर्व कचरा यांनी कधी टाकला. कारण 1-2 दिवसापूर्वी जे आहे मी व्यवस्थित सोफ्या खालून झाडून घेतलं होतं आणि 1-2 दिवसामध्ये लगेच एवढा सर्व कचरा त्यांनी आणून टाकला. आता त्यांची देखील यामध्ये काही चुकी नाही बरं का. कारण काय होतं, सोफा जो आहे भिंतीला पूर्णपणे चिटकतच नाही आणि तिथं जो एरिया आहे तेवढा एरिया, तर ती जागा जी आहे रिकामी राहते आणि त्यांना जे हातात येईल ते तिथं त्यांना टाकायला मिळतं. आणि सकाळी क्लिनिंगला सुरुवात केल्यामुळे खिडकी ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला छान खिडकीचा बाहेरचा व्ह्यू बघायला भेटला असेल. मस्त धुकं असं बाहेर दिसतं आणि थंडीच्या दिवसामध्ये सकाळी उठल्याच्या नंतर छान धुकं बघायला मिळतं. खरंच खूप छान वाटतं. तर आवरून झाला होता माझा सोफा. सोफ्याच्या खाली व्यवस्थित झाडून पुसून घेतला आणि त्यानंतर सोफा देखील व्यवस्थित असा झटकला आणि लगेचच लावून दिला. आता पुढे जे तुम्हाला बघायला भेटणार आहे ना, ते दृश्य फक्त आपल्याला गावाकडेच बघायला मिळतं. ते म्हणजे हे बघा, इथं चिमण्या मस्त माझ्या गॅलरीमध्ये येऊन जे मनी प्लांटचं वेल आहे त्या पानांना त्यांच्या टोचा मारून मस्त ती पानं आहे ती खायचं काम त्यांचं चालू होतं. आणि आपल्या गॅलरीमध्ये एवढ्या छान चिमण्या जर बसत असेल तर ते कुणाला नाही आवडणार. मला देखील खूप आवडतं. त्यांच्यासाठी एक छान घरटं मी बनवणार आहे. कधी जर बनवलंच तर ते तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. आणि आता बघा, मी मुद्दामूनच व्हॉइस ओव्हर वगैरे काय केलं नव्हता. कारण आजकालच्या बिझी लाईफमध्ये ना हे निसर्गाचं सौंदर्य आणि हे सुंदर अनुभव आपले अनुभवायचेच राहून जातात. कारण गावाकडे बघा हे सर्व आपल्याला रोज अनुभवायला मिळतं. पण आपण जर बाहेर गावी राहत असेल ते सिटीमध्ये, तर हे असे अनुभव आपल्याला अजिबात अनुभवायला मिळत नाही. कारण हे दृश्यच खूप वेगळे असतं आणि सिटीमध्ये राहणाऱ्यांना हे दृश्य बघायलाच मिळत नाही. माझ्या गॅलरीमध्ये ना दिवसभर चिमण्यांची चिवचिवाट चालूच असते. कारण गॅलरीमध्ये मस्त गॅलरी भरून झाडं आहे आणि चिमण्यांना झाडं खूप आवडतात. त्यामुळे मस्त दिवसभर गॅलरीमध्ये चिमण्या हे येऊन बसत असतात. आणि जेव्हा चिमण्या येऊन बसतात तेव्हा मला वाटलं की ही क्लिप जी आहे तुमच्यासोबत देखील शेअर करावी. कारण बऱ्याच जणांना हे दिवस हे क्षण अनुभवायला मिळत नाही. आणि माझा व्हिडिओ बघून तुमच्या मनाला थोडी का होईना शांती मिळालीच असणार, थोडे का होईना तुम्ही प्रसन्न झालेच असणार, हे मला माहीतच आहे. कारण चिमण्यांची चिवचिवाट प्रत्येकाला ही आवडतच असते. आणि अगदी आपण लहान मुलांना देखील चिवचिव चिमणीचं गाणं जे आहे ते लहानपणापासूनच त्यांना सांगत असतो. चला, त्यानंतर लगेचच जे आहे किचन मी आवरायला सुरुवात केली. तर बाजार होता, बाजारातून बटाटे वगैरे आणले होते. बटाटे तसेच पिशवीमध्ये होते आणि ज्या काय पाण्याच्या बॉटल म्हणजे पाणी विकत आणतो तर त्याची देखील पिशवी आणि अशा बऱ्याच 1-2 पिशव्या ज्या होत्या त्या किचनमध्ये पडून होत्या. तर 4 पिशव्या मी रिकाम्या करून ज्या आहे त्या व्यवस्थित बेडरूममध्ये ठेवून दिल्या. आणि किचन ओट्यावरचा पसारा आता मी नंतर आवरेल, कारण मला गॅलरीमध्ये पण भरपूर कामं होती. आता तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दिसतच असेल पूर्ण माती जी आहे गॅलरीमध्ये आहे. आता याच्यानंतरचा जो व्हिडिओ आहे तुम्हाला बघायला भेटेल त्यामध्ये नेमकं मी गॅलरीमध्ये ही माती कसली आहे आणि मी काय केलं हे तुमच्यासोबत पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करतेच. आता बघा ही माती छान वाळून दिली. ही जी माती आहे ती लाल माती आणि आता तुम्हाला ह्या टोकरीमध्ये जी दिसते स्टीलच्या टोकरीमध्ये ती आहे काळी माती. तर काळ्या मातीमध्ये जर तुम्ही झाडं लावले ना तर अजिबात व्यवस्थित अशी येत नाही. गावाकडे शेतामध्ये जी माती असते ती काळीच असते त्यामध्ये येतात, पण आपण जर कुंडीमध्ये झाड लावायचं जर ठरवलं काळ्या मातीमध्ये तर ते व्यवस्थित असं येत नाही. कारण काळी माती ही चिकट असते, घट्ट असते आणि जे कुंडीमध्ये आपण झाडं लावतो तर मुळं आहे ना कुंडीच्या खोलपर्यंत जात नाही आणि झाडाची वाढ जी आहे ती व्यवस्थित अशी होत नाही. मी माझ्या अनुभवातून तुम्हाला एक सजेस्ट करेल बघा. तर काळी माती न वापरता तुम्ही त्याच्याऐवजी लाल मातीचा वापर करा. कारण लाल माती जी आहे मस्त झाडांची वाढ लाल मातीमध्ये होत असते आणि तशी काळ्या मातीमध्ये झाडांची वाढ प्रॉपर म्हणावं अशी होत नाही.
तुम्ही जर गार्डनिंग करत असाल तर तुम्हाला ही गोष्ट माहीतच असेल, कारण काळ्या मातीमध्ये व्यवस्थित झाडांची वाढ जी आहे ती होत नाही. आणि बघा, गॅलरीमध्ये जेवढी माती होती तेवढी सर्व मी व्यवस्थित अशी भरून घेतली आणि लाल माती काळी माती मी सेपरेटच ठेवली, दोन्ही एकत्र केली नाही, कारण मला काळ्या मातीचा चांगलाच अनुभव आला, त्यामध्ये झाडं अजिबातच व्यवस्थित अशी येत नाही. आणि गॅलरी छान आवरून झाल्याच्या नंतर लगेचच मी जी आहे घर पुसायला सुरुवात केली. आणि क्लिनिंगचा लास्ट टॉपिक असतं ते घर पुसणं, आणि घर पुसल्याशिवाय क्लिनिंग केल्यासारखं वाटतच नाही. गॅलरी देखील छान धुवून घेतली आणि या ठिकाणी बघा जे प्लाऊड असतात ते प्लाऊड ठेवले आणि त्यावर त्या कुंड्या ठेवल्या, म्हणजे तिथं जागाच पुरत नव्हती, त्यामुळे मला प्लाऊड ठेवावं लागले. आणि बघा अशा पद्धतीने आपली गॅलरी छान मस्त अशी दिसते. तर असा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.